तुम्ही जर नियमितपणे दही केसांना लावलं ना तर तुम्हाला महागडे हेअर मास्क लावण्याची काही गरज लागणार नाही। येस, दह्याचे खूप सारे फायदे केसांना होतात। एकतर यामुळे तुमचा हेअर फॉल थांबण्यामध्ये मदत होते, केसांची वाढ सुद्धा व्हायला मदत होते, सोबतच केस एकदम मऊसूत, सॉफ्ट, शायनी आणि सिल्की होतात। त्यामुळे दही वापरण्याचे नेमके फायदे काय या व्हिडिओमधून जाणून घेऊयात। सर्वात पहिला फायदा म्हणजे दह्यामुळे डॅन्ड्रफ कमी होण्यामध्ये मदत होते। येस, दह्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुम्हाला जर डॅन्ड्रफचा त्रास असेल तर तो कमी होण्यामध्ये मदत होते। समजा जर तुम्हाला खूप जास्त प्रमाणात डॅन्ड्रफ झालाय ना तर लगेचच दह्याने तो निघणार नाही। त्यासाठी तुम्हाला एखाद्या डर्माटॉलॉजिस्टकडे जाऊन व्यवस्थित ट्रीटमेंट घ्यावी लागेल। पण ट्रीटमेंट घेतल्यानंतर जेव्हा तुमचा डॅन्ड्रफ कमी होईल तेव्हा तो पुन्हा होऊ नये म्हणून तुम्ही नियमितपणे दह्याचा हेअर मास्क नक्कीच वापरू शकता। याने तुमचा डॅन्ड्रफ पुन्हा येणार नाही आणि जर तुम्हाला थोडासा डॅन्ड्रफ असेल तर तो कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होईल। नंबर 2, दह्यामुळे केसांची वाढ होते, सोबतच तुमचा जर हेअर फॉल होत असेल तर तो कमी होण्यामध्ये सुद्धा मदत होते। येस, दह्यामध्ये झिंक असतं आणि बायोटीन सुद्धा असतं, ज्यामुळे तुमचा हेअर फॉल कमी होतो आणि केसांची वाढ होण्यामध्ये मदत होते। सो आठवड्यातून एकदा किंवा दोनदा तुम्ही दह्याचा हेअर मास्क नक्की तुमच्या केसांना लावू शकता। याने तुमच्या हेअर फॉलमध्ये नक्की तुम्हाला फरक दिसायला लागेल। नंबर 3, दही हे डीप कंडिशनिंग मास्क म्हणून उत्तमरित्या काम करतं। येस, तुमचे जर केस खूप जास्त कोरडे असतील, रुक्ष असतील, फ्रिझी असतील, प्रमाणाच्या बाहेर जर ते फुगत असतील तर दह्याचा हेअर मास्क तुम्ही नियमितपणे नक्की वापरू शकता। याने तुमचे केस खूप सॉफ्ट, शायनी आणि मॅनेजेबल होतील। नंबर 4, दह्याचा हेअर मास्क जर तुम्ही नियमितपणे वापरला तर तुमच्या केसांना फाटे फुटणार नाहीत। येस, जसं मी आधी सांगितलं, दही हे केसांना डीपली कंडिशन करतं, ज्यामुळे तुमचे केस एकदम मऊसूत राहतात, सॉफ्ट राहतात आणि तुमच्या केसांना फाटे सुद्धा फुटत नाहीत। आता ऑलरेडी जर तुम्हाला स्प्लिट एंड्स असतील म्हणजे फाटे फुटले असतील तर ते दह्याने जाणार नाहीत, कारण स्प्लिट एंड्स घालवण्यासाठी एकच पर्याय असतो, तो म्हणजे हेअरकट करणं। पण एकदा का तुम्ही हेअरकट केला आणि मग त्यानंतर तुम्ही नियमितपणे दह्याचा हेअर मास्क वापरला तर मात्र तुमच्या केसांना पुन्हा स्प्लिट एंड्स येणार नाहीत। आता दह्याचा हेअर मास्क नेमका बनवायचा कसा ते जाणून घेऊयात। तर तुम्ही नॉर्मली दही घेऊन तुमच्या केसांना लावू शकता। तुम्हाला तुमच्या केसांच्या मुळांना आणि तुमच्या हेअर एंड्सना सुद्धा व्यवस्थित दही लावून घ्यायचं आहे। 10 ते 15 मिनिटं तुम्हाला हे दही केसांमध्ये तसंच ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला केस शॅम्पूने धुवून टाकायचे। त्याचसोबत फक्त दही न वापरता तुम्ही यामध्ये काही पदार्थ सुद्धा मिक्स करू शकता। म्हणजे एकतर दह्यामध्ये तुम्ही मध वापरू शकता, त्यानंतर यामध्ये व्हिटॅमिन ई ऑइलचं तेल मिक्स करून तो मास्क तुम्ही वापरू शकता, किंवा मग दह्यामध्ये कोरफडीचा गर मिक्स करून मास्क बनवून सुद्धा तुम्ही तो तुमच्या केसांना लावू शकता। अशा पद्धतीने केसांमध्ये दही नेमकं कशा पद्धतीने वापरायचं आणि त्याचे फायदे नेमके काय हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका। लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी।